विद्यार्थी मित्र, कालच्या व्हिडिओमध्ये आपण नाऊनचे प्रकार पाहिले, ज्याला आपण टाईप्स ऑफ नाउन्स म्हणतो. त्यामध्ये प्रॉपर नाऊन काय आहे, कॉमन नाऊन काय आहे, कलेक्टिव्ह नाऊन कशाला म्हणतो, मटेरियल नाऊन कशाला म्हणतो, ॲब्स्ट्रॅक्ट, काउंटेबल आणि अनकाउंटेबल नाऊन कशाला म्हणतो. आता हे जे आपण पाहिले त्यामध्ये प्रॉपर आणि कॉमन नाऊनमध्ये प्रश्न असे विचारतात की कन्वर्ट द प्रॉपर नाऊन इनटू कॉमन नाऊन. जर एखाद्या मुलाचं नाव दिलं असेल तर त्याचं कॉमन नाऊन बॉय येऊ शकतं, स्टुडंट येऊ शकतं. आणि काही कलेक्टिव्ह नाऊन्स असतात ज्यामध्ये जर आपण एक एक्झाम्पल पाहिलं होतं मागच्या वेळी, म्हणजे एक सोल्जर आहे, जे सोल्जर एक आहे, तर तो झाला सिंग्युलर, सिंगल झाला. दोन सोल्जर्स असतील तर ते झालं प्ल्युरल. त्याच्यासाठी आपण जे वर्ब वापरतो हे नाऊन सिंग्युलर झालं, हे नाऊन प्ल्युरल झालं. त्यामुळं याच्यासोबत वापरलं गेलेलं वर्ब आणि याच्यासोबत वापरलं गेलेलं वर्ब हे वेगळं असतं. म्हणजे हे एक व्यक्ती आहे, त्यामुळं त्याच्यासोबत वापरलं गेलेलं वर्ब हे सिंगल पाहिजे. फॉर एक्झाम्पल, ही इज स्मार्ट. ओके, ही इज स्मार्ट. आणि इथं दोन आहेत, हे दोन असल्यामुळे या ठिकाणी आपण त्याला दे. आता या ठिकाणी इज न वापरता आपल्याला काय वापरावं लागेल, प्ल्युरल फॉर्मचा वर्ब वापरावा लागेल. दे आर स्मार्ट. पण आता जर आपण हे विद्यार्थी म्हणून गृहीत धरलं, हा एक विद्यार्थी त्याबद्दल आपण ही इज स्मार्ट म्हटलं आहे, हे दोन विद्यार्थी त्याबद्दल आपण दे आर स्मार्ट असं म्हटलेलं आहे. परंतु जर आपण हा एक विद्यार्थी, हे दोन विद्यार्थी, असे अनेक विद्यार्थी यांच्यापासून बनणारा जो एक क्लास आहे, वर्ग ज्याला म्हणतो आपण क्लासरूम, तर ती क्लासरूम जर हे सगळे स्मार्ट विद्यार्थी असं म्हटलं तर ती क्लासरूम इज द क्लास इज स्मार्ट. म्हणजे या ठिकाणी हे अनेक आहेत, परंतु या ठिकाणी आपण त्याच्यासाठी प्ल्युरल फॉर्मचा वर्ब वापरलेला नाही, तर एकच यांचं एकत्रितपणे एक कलेक्टिव्ह नाऊन आपण वापरलेला आहे. त्या कलेक्टिव्ह नाऊन, हे कलेक्टिव्ह नाऊन इज ऑलवेज सिंग्युलर. त्यामुळं वर्ब देखील ऑलवेज सिंग्युलर. म्हणजे जसं आता एक सोल्जर आहे, आपण जर म्हटलं की एक सोल्जर आहे, एका सोल्जरपासून हा एक सोल्जर आहे. ओके, तर हा सिंगल, हे काय झालं, सिंगल फॉर्म झाला. हे दोन सोल्जर्स आहेत. ओके, ते प्ल्युरल झाले. त्यासाठी वापरला जाणारा वर्ब हा त्याप्रमाणे असणार आहे. एका सोल्जरसाठी आपण इज किंवा त्या ठिकाणी हॅज हे असे सिंग्युलर फॉर्मचे वर्ब वापरतो. आणि प्ल्युरल फॉर्मचे वर्ब कोणते आहेत, आर, वेअर, हॅव हे वापरतो आपण. आर, वेअर आणि हॅव हे प्ल्युरल फॉर्मचे वर्ब आहेत. परंतु हे सोल्जर्स, जर आपण हे सर्व सोल्जर्स असे एकत्रितपणे त्यांची आर्मी बनलेली आहे, तर ही पूर्ण एक युनिट, एक आर्मीचं युनिट असं गृहीत धरतो. आणि हे आर्मीचं एक युनिट म्हणजेच या ठिकाणी एक कलेक्टिव्ह नाऊन आहे. हे अनेक सोल्जर्स आहेत. ओके, आणि हे अनेक सोल्जर्सपासून बनलेली आर्मी. लक्षात घ्या, ह्या सोल्जर्सपासून बनलेली आर्मी हे कलेक्टिव्ह नाऊन आहे.
कलेक्टिव्ह नाऊन आहे. कलेक्टिव्ह नाऊन म्हणजे ही आर्मी कलेक्टिव्ह नाऊन आहे. यासाठी जो वर्ब आपण वापरतोय तो वर्ब सिंग्युलर आहे. व्यक्ती जरी अनेक असतील परंतु त्यांना एक गृहीत धरल्यामुळे या ठिकाणी ते कलेक्टिव्ह नाऊन हे त्यासाठी सिंग्युलर वर्ब वापरलं जातं. म्हणजे कसं, आता एक उदाहरण घेतलं आपण. अ सोल्जर fights on border. आता या ठिकाणी हे फाईट्स जे आहे त्यामध्ये यस हे त्याला व्यत्यय लागल्यामुळे सिंग्युलर फॉर्म ऑफ द वर्ब असं म्हटलं जातं. आणि यात जर आपण म्हटलं, आता एक सोल्जर म्हटल्यामुळे फाईट्स येतात, पण इथे अनेक सोल्जर्स असतील, सोल्जर्स, आता इथे प्ल्युरल लावलं आहे. हा सिंग्युलर नाऊन आहे, हा प्ल्युरल नाऊन आहे. सोल्जर्स ओके फाईट ऑन बॉर्डर. तर या ठिकाणी यस प्रत्यय लावलेला नाही आहे फाईटला. हा प्ल्युरल फॉर्म वर्ब झाला. म्हणजे हा सब्जेक्ट, नाऊन ॲज अ सब्जेक्ट आणि हा वर्ब, हा नाऊन ॲज अ सब्जेक्ट आणि हा वर्ब, हा सिंग्युलर नाऊन असल्यामुळे त्या ठिकाणी सिंग्युलर फॉर्म ऑफ द वर्ब घेतं. हा प्ल्युरल असल्यामुळे यस प्रत्यय लागल्या म्हणजे हे प्ल्युरल आहे. प्ल्युरल सब्जेक्ट असल्यामुळे या ठिकाणी प्ल्युरल फॉर्म ऑफ द वर्ब म्हटलं आहे. म्हणजे हा सब्जेक्ट आणि हा वर्ब याचं ॲग्रीमेंट या ठिकाणी आपण गृहीत धरतो. ॲग्रीमेंट म्हणजे दोन्हीमध्ये मेळ असणे. जर हा सिंगल असेल तर हा देखील या ठिकाणी सिंग्युलर फॉर्ममधला पाहिजे, फाईट्स पाहिजे. जर हा प्ल्युरल असेल तर या ठिकाणी हा देखील प्ल्युरल पाहिजे. त्याला प्रत्यय यस नको. ओके. पण या ठिकाणी काय करतो आपण, आर्मी म्हटलेलं आहे. आता आर्मीमध्ये किती असतात सोल्जर्स? हजारो असतात. आर्मी फाईट्स ऑन बॉर्डर. आता या ठिकाणी आर्मीमध्ये हजारो सोल्जर्स आहेत, परंतु हे एक युनिट धरल्यामुळे हे काय झालं, कलेक्टिव्ह नाऊन झालं. कलेक्टिव्ह नाऊन ऑलवेज टेक्स सिंग्युलर फॉर्म ऑफ द वर्ब. त्यामुळे हे काय झालं, सिंग्युलर फॉर्म ऑफ द वर्ब. हे जर सिंग्युलर नाऊन असेल तर सिंग्युलर फॉर्म ऑफ द वर्ब पाहिजे, जर प्ल्युरल नाऊन असेल तर प्ल्युरल फॉर्म ऑफ द वर्ब पाहिजे. तर या ठिकाणी आर्मी हे कलेक्टिव्ह नाऊन आहे, हे कायम सिंग्युलर फॉर्ममध्ये वापरलं जातं. त्यासाठी यस प्रत्यय असलेला सिंग्युलर फॉर्मचा वर्ब येतो. याला म्हणतात सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. म्हणजे जसा सब्जेक्ट आहे त्यानुसार वर्ब देखील येणं अपेक्षित आहे. हे आपण काय पाहिलं की जे टाईप्स ऑफ वर्ब्स आहेत तर त्यामध्ये आपण हे कलेक्टिव्ह नाऊन पाहिलं, मटेरियल नाऊन्स पाहिलं, आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन्स पाहिलं. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन्स म्हणजे ज्या कल्पना वगैरे आहेत, ज्या म्हणजे आयडियाज म्हणतो आपण त्यांना, आयडियाज असतील, फिलिंग्स असतील, त्यांच्यासाठी आलेले शब्द, त्यासाठी म्हणजे हॅपीनेस सॅडनेस हे जे आहेत यासाठी आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन वापरतो. आता काउंटेबल आणि अनकाउंटेबल पण पाहिले आपण. अनकाउंटेबल इज ऑलवेज सिंग्युलर, इट कम्स ॲज सिंग्युलर. काउंटेबल वन कॉईन, 2 कॉईन्स, 3 कॉईन्स, जर त्या ठिकाणी कॉईन्स असतील तर ते काय झाले, जे कॉईन्स आहेत ते कॉईन्स पूर्णपणे, आता आपण बघतो की कॉईन्स कसे असतात, एक दोन कॉईन्स असतात. तर एक कॉईन म्हटलं 1 कॉईन, 2 कॉईन्स, 3 कॉईन्स, हे मोजता येतात त्यामुळे त्यांना काउंटेबल म्हणतो. आणि जे मोजता येत नाहीत त्यांना अनकाउंटेबल. राईस किंवा तांदूळ, गहू आपण असं 1, 2, 3, 4 मोजतो का? एक गव्हाचा 2 गहू, 3 गहू असे म्हणत नाही आपण.
तर त्या ठिकाणी काय म्हणतो आपण, त्यांना मोजण्यासाठी आपण काय वापरतो, म्हणजे बल्कमध्ये त्याला वापरतो 1 kg ऑफ व्हीट, 1 kg व्हीट असं म्हणतो. म्हणजे हे अनकाउंटेबल आहे, हे असं मोजता येत नाही त्याला, 1 2 3 4 असं मोजता येत नाही. आणि त्यासाठी देखील वर्ब हे त्याच प्रकारचं पाहिजे. हे ॲग्रीमेंट बिटवीन द, म्हणजे हे समजला नव्हता पोर्शन, बऱ्याच जणांच्या उत्तरांमध्ये ही चूक लक्षात आलेली आहे. त्यामुळे हा पोर्शन रिवाईज करतो आहे. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट म्हणजे जर सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर त्यानुसार वर्ब देखील हे सिंग्युलरच यायला पाहिजे. जर सब्जेक्ट किंवा त्यासाठी म्हणजे नाऊन जे असतं, म्हणजे वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणून आलेलं असतं, ते जर प्ल्युरल असेल तर त्या ठिकाणी वर्बसुद्धा प्ल्युरल फॉर्ममध्ये पाहिजे. म्हणजे दोघांमध्ये सब्जेक्ट आणि वर्बमध्ये मेळ पाहिजे, त्याला म्हणतो सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. ओके, हा झाला एक भाग आपला कालच्या शिकवलेल्या गोष्टी अनुषंगाने, म्हणजे टाईप्स ऑफ द नाऊनच्या अनुषंगाने आपण हे पाहिलं. कालचा जो शिकलेला भाग होता थोडा रिवाईज पण केला, आणि तुमच्या टेस्टमध्ये ज्यांच्या चुका लक्षात आल्या त्यावरून मी थोडक्यात रिवाईज केलं की जेणेकरून कुठं चुकतं. आता या ठिकाणी काउंटेबलमध्ये काय म्हटलं आपण, प्ल्युरल फॉर्म ऑफ, कायम त्या ठिकाणी ते प्ल्युरल फॉर्ममध्ये येतं, 1 2 3 कॉईन्स, 3 कॉईन्स. परंतु अनकाउंटेबलमध्ये वॉटर आपण मोजू शकत नाही, असं लिटरमध्येच मोजतो, त्याला बल्कमध्ये मोजतो, बल्क क्वांटिटी. ओके, इन्फॉर्मेशन ही बल्क क्वांटिटीमध्येच येते, त्याला काउंटेबल म्हणू शकत नाही, अनकाउंटेबल आहे ते. फर्निचर, ॲडवाईस हे कायम याच्याशी संबंधित जे वर्ब्स येणार आहेत ते कायम कसे असणार आहेत, सिंग्युलर फॉर्ममधले वर्ब्स असणार आहेत. ते त्या ठिकाणी ते प्ल्युरल फॉर्ममध्ये येणार नाहीत. मेनी वॉटर म्हणत नाही आपण कधीच, मच वॉटर म्हणतो. मेनी कधी म्हणतो, वेन द नाऊन इज काउंटेबल, त्याच्यासोबत वापरताना मेनी. पण ज्याच्यासोबत आपण काउंट करू शकत नाही त्याला आपण मच वापरतो. मच वॉटर, मच राईस, मच इन्फॉर्मेशन. ओके, अ लिटल इन्फॉर्मेशन, हे जे वापरतो आपण त्याला क्वांटिफायर्स असं म्हणतो. ते पुढं पाहणार होतो आपण. ओके, आता आपण पुढचा जो पोर्शन आहे तो आजचा पोर्शन पाहू. की रूल्स अँड एरर स्पॉट्स. कशाच्या अनुषंगाने, सिंग्युलर आणि प्ल्युरल. जर नाऊन हे सिंग्युलर असेल तर त्या ठिकाणी येणारं वर्ब हे देखील सिंग्युलर पाहिजे. जर नाऊन हे प्ल्युरल असेल तर येणारं वर्ब हे प्ल्युरल पाहिजे. दिस इज कॉल्ड ॲज सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. म्हणजे दोघांमध्ये मेळ असणे, म्हणजे जर हे असं असेल तर ते तसंच पाहिजे, हे असं असेल तर ते तसंच पाहिजे. म्हणजे जर सब्जेक्ट जो नाऊन सब्जेक्ट म्हणून काम करतो आहे तो जर सिंग्युलर असेल तर वर्ब देखील सिंग्युलर फॉर्मचंच पाहिजे. जर नाऊन जे सब्जेक्ट म्हणून येतं जर ते प्ल्युरल फॉर्ममध्ये असेल तर येणारं वर्ब, त्याच्यासोबत येणारं जे वर्ब आहे ते सुद्धा प्ल्युरल फॉर्ममध्ये पाहिजे. हा खूप महत्त्वाचा नियम स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने लक्षात ठेवण्यासाठी म्हणजे आवश्यक आहे आपल्याला. तो समजून घेणं खूप आवश्यक आहे. बहुतांश जे प्रश्न पडतात आणि बहुतांश मुलं जे चुका करतात ते या ठिकाणी याच पद्धतीने करतात. आपल्याला जे नाउन्स असतात, जे सब्जेक्ट म्हणून वाक्यामध्ये येतात, ते नाउन्स बऱ्याच वेळा आपल्याला प्ल्युरल आहे का सिंग्युलर आहे. आपण जनरली प्ल्युरल फॉर्म कधी म्हणतो, म्हणजे ज्या नाउनसोबत काय येतं आपल्याला, म्हणजे आता इथं पाहूयात की आपण जनरली काय गृहीत धरलेलं असतं की ज्या नाऊनसोबत यस प्रत्यय लागलेला आहे, ज्या नाऊनला यस प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे स्टुडंट. ओके, स्टुडंट काय आहे, सिंग्युलर आहे, आणि याला जर यस प्रत्यय लागला स्टुडंट्स
हा यस प्रत्यय लागला तर हे काय झालं, प्ल्युरल झालं. ओके, हा आपला एक जनरली माहीत असलेला नियम आहे. परंतु असे काही शब्द असतात की ज्यांना ऑलरेडी यस हा ऑलरेडी जोडलेला असतो, परंतु ते प्ल्युरल नसतात. किंवा काही शब्दांचा प्ल्युरल फॉर्म हा यस न जोडता सुद्धा येतो. तर या ठिकाणी आपली गफलत होऊ शकते आणि आपण सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटमध्ये चूक करतो. म्हणजे आपल्याला जे प्ल्युरल नाउन्स आहेत त्यासाठी प्ल्युरल वर्ब पाहिजे, प्ल्युरल फॉर्मचा वर्ब पाहिजे. आणि जेव्हा सब्जेक्ट जे नाऊन हे सब्जेक्ट म्हणून येतं आणि त्यावेळी ते सिंग्युलर असतं, त्यावेळी वर्ब देखील हे सिंग्युलर पाहिजे. यासाठी हा आपल्याला हे एक टेबल आणि पुढचं एक पेजचं टेबल आपल्याला पाहायचं आहे. ओके, आता या ठिकाणी पहा काय म्हटलेलं आहे. रूल काय म्हणतो, लॅटिन किंवा ग्रीक ओरिजिनचे जे शब्द आहेत, असे काही शब्द आहेत. आता भरपूर शब्द आहेत या ठिकाणी, सॅम्पल म्हणून मी काही 4-5 शब्द घेतलेले आहेत. या शब्दांचं आता काही इंग्लिश ही भाषा अशी आहे की जी बऱ्यापैकी इतर लँग्वेजेसमधले शब्द ते सहज आत्मसात करते, ॲक्सेप्ट करते. आता भारतीय काही शब्द त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये त्यांच्या डिक्शनरीमध्ये आलेले आहेत. आणि तसेच इंग्लिशचे जे काही मूळ शब्द आहेत, काही शब्द जे आहेत मूळ म्हणता येणार नाही, हे ग्रीक किंवा लॅटिन भाषेतून आलेले आहेत. आता या ठिकाणी आपण म्हणतो डेटा, मीडिया, क्रायटेरिया. मीडिया वापरतो आपण जनरली, सोशल मीडिया म्हणतो किंवा टेलिव्हिजनवर मीडिया म्हणतो. हा मीडिया जो शब्द आहे ॲक्च्युअली हा मीडिया प्ल्युरल फॉर्म आहे. हा मीडिया प्ल्युरल फॉर्म आहे, परंतु तिथं यस प्रत्यय लागलेला नाही आहे. कारण त्याचा जो सिंग्युलर फॉर्म आहे तो आहे मीडियम. त्याचा जो सिंग्युलर फॉर्म आहे, ओके, आता इथे पहा, हा मीडियम जो आहे ना, हा मीडियम सिंग्युलर फॉर्म आहे. ओके, सिंग्युलर फॉर्म आहे आणि त्याचा प्ल्युरल फॉर्म काय झाला, मीडिया. हा प्ल्युरल फॉर्म झाला. आता इथे मीडियाला मीडियाज असं या ठिकाणी आपण जोडलेलं नाही आहे. ओके, जस्ट अ मोमेंट, एकच मिनिट, एक मिनिट. आता या ठिकाणी हे जे लॅटिन किंवा ग्रीक ओरिजिनचे शब्द आहेत यांचे प्ल्युरल फॉर्म्स हे वेगळे आहेत. क्रायटेरियॉन सिंग्युलर, क्रायटेरिया प्ल्युरल. ओके, मीडियम सिंग्युलर, मीडिया प्ल्युरल. डेटम सिंग्युलर, डेटा प्ल्युरल. त्या ठिकाणी डेटाज लावत नाही आपण, यस त्याला प्रत्यय लावत नाही. ओके, तर ज्यावेळी असे शब्द येतात डेटाज, दिस इज द रॉंग वर्ड. दिस इज द रॉंग वर्ड. ओके, त्या ठिकाणी आपण हे शब्द या पद्धतीनं वापरत नाहीत. म्हणजे हे ऑलरेडी प्ल्युरल त्यांचं वेगळं आहे. अशा पद्धतीचंच काही इरेग्युलर वर्ब्स आहेत. हे इरेग्युलर वर्ब्स देखील आता या ठिकाणी काही इरेग्युलर वर्ब्स आपण पाहतोय. चाइल्डचा प्ल्युरल फॉर्म चिल्ड्रन, फूडचा प्ल्युरल फॉर्म फीट, माऊसचा प्ल्युरल फॉर्म माईस, मॅनचा प्ल्युरल फॉर्म मॅन. हे इरेग्युलर आहे, म्हणजे त्याच्या मागचे नियम. रेग्युलर म्हणजे कसे की नियमाला लागून असलेले, इरेग्युलर म्हणजे नियमाला लागून नसलेले. आता मेनचा प्ल्युरल फॉर्म मॅन्स का नाही, मॅनचा प्ल्युरल फॉर्म मॅन्स का नाही आहे, नाही आहे. तर का नाही आहे याचं तिथं उत्तर नाही. मॅनचा प्ल्युरल फॉर्म मेन आहे. ओके, हे आपण पहिल्यापासून ऐकले आणि गृहीत धरलेले. फूडचा प्ल्युरल फॉर्म फूड्स का नाही आहे, FOOTS का नाही आहे, तर नाही आहे, फीटच आहे. ओके, दॅट इज वी हॅव टू ॲक्सेप्ट इट. त्या ठिकाणी चाइल्ड्स आपण म्हणू शकत नाही, फूड्स म्हणू शकत नाही, मॅन्स म्हणू शकत नाही. म्हणजे हे म्हणणं या इंग्लिशच्या दृष्टिकोनातून हे चुकीचं होतं. त्यामुळं हेच चुकीचं आहे. त्यासाठी आता इथे आपण म्हणजे जर पाहिलं तर फूड जे आहे हे सिंग्युलर आहे आणि फीट हे प्ल्युरल आहे. सिंग्युलर आणि प्ल्युरल.
त्यासाठी येणारा जो वर्ब आहे या पद्धतीचाच पाहिजे. ओके, म्हणजे फूटला यस प्रत्यय लावून प्लुरल फॉर्म होत नाही, फीटच म्हणावं लागतं. आणि फीटसाठी आपल्याला त्या पद्धतीचाच वर्ब ॲग्रीमेंटनुसार घ्यावा लागतो. म्हणजे इथे जर आपण पाहिलं तर चिल्ड्रन आर प्लेइंग अँड चाइल्ड इज प्लेइंग असं येतं. फॉर एक्झाम्पल आता एक साधारण उदाहरण तुम्हाला देतो मी. ओके, चाइल्ड इज प्लेइंग आणि प्लुरल फॉर्म काय, चिल्ड्रन. आता या चिल्ड्रन हे प्लुरल असल्यामुळे वर्ब काय येणार, इज येईल का, नाही येत. इज येतं. इथे काय येतं, इज, आर येणार, प्लुरल फॉर्म ऑफ वर्ब. चिल्ड्रन आर प्लेइंग. ओके, हा जो या ठिकाणी एक ॲग्रीमेंट आहे त्यानुसार इथे हे शब्द जे येतात, चाइल्डसाठी इज यायला पाहिजे, हॅज यायला पाहिजे किंवा वॉज यायला पाहिजे. फूडसाठी इज, वॉज, हॅज. माऊससाठी सिंग्युलर येते, सिंग्युलर फॉर्म ऑफ वर्ब यायला पाहिजे. तर या पद्धतीनं परीक्षेमध्ये त्याचा प्लुरल फॉर्म सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पटकन ओळखायचा आपण, की सब्जेक्ट कसा आहे, प्लुरल आहे, मग वर्ब कसा आला, प्लुरल आला का सिंग्युलर आला, त्यानुसारच आपल्याला त्या ठिकाणी करेक्शन लक्षात येणं अपेक्षित आहे. आता काही असे नाउन्स आहेत की जे ऑलवेज प्लुरल फॉर्ममध्ये असतात, ते लिहिताना पण प्लुरल फॉर्ममध्ये आणि त्यासाठी त्यांचा जो वापर होतो तो देखील प्लुरल फॉर्ममध्ये असणार आहे. म्हणजे त्यासाठी येणारं वर्ब देखील कसं असेल, प्लुरलच असेल. फॉर एक्झाम्पल सीसर्स, आपण जी कात्री म्हणतो, कात्री मराठीमध्ये आपण म्हणजे सिंग्युलर एक वचनीच म्हणतो, परंतु इंग्लिशमध्ये सीझर असं कधीच म्हणत नाही, सीझर्स. यस त्याला कायम प्रत्यय लागलेला असतो, सिंगल. म्हणजे त्या ठिकाणी जर परीक्षेमध्ये असा प्रश्न पडला, सीझर इज यूज्ड इन माय, सीझर इज इन माय स्कूल बॅग, जर आपण असा या ठिकाणी वाक्यामध्ये उपयोग असा केला, सीझर इज इन माय बॅग, पूर्णपणे हे वाक्य चुकीचं आहे. का चुकीचं आहे, कारण हा जो शब्द आहे सीझर, हा या पद्धतीनं कधीही लिहिला जात नाही. तो कायम सीझर्स असाच लिहिला जातो आणि त्यासाठी येणारं वर्ब जे आहे ते आर, सीझर्स आर इन माय बॅग असंच म्हटलं जातं. कारण सीझरला दोन त्या ठिकाणी पाते असतात आणि ते दोन पाते एकत्रितपणे वापरले जातात, त्यामुळे त्याला सीझर्स म्हणतो. असे किती शब्द आहेत पहा. ट्राउझर्स म्हणजे आपली जी पॅन्ट असते, त्या पॅन्टला दोन पाय आहेत, त्यामुळे ट्राउझर्स. स्पेक्टॅकल्स, ओके. त्यानंतर थँक्स, प्रिमायसेस, कॅटल, पीपल, हे सर्व जे आहेत ते प्लुरल आहेत. त्यासाठी सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटमध्ये आरच यायला पाहिजे किंवा प्लुरल फॉर्मच यायला पाहिजे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आता त्या अनुषंगाने आता दुसरा जो पुढचा जो टेबल आहे तो पहा. आता त्यामध्ये नाऊन ऑलवेज सिंग्युलर असलेले कुठले शब्द आहेत, ज्याला यस प्रत्यय, आता यस प्रत्यय लागलेले हे देखील आपण बघितले. यस प्रत्यय, सीझरला देखील या ठिकाणी यस प्रत्यय आहे, ट्राउझर्सला यस प्रत्यय आहे, स्पेक्टॅकल्सला यस प्रत्यय आहे. हे इथे यस प्रत्यय प्रत्येकाला, परंतु हे प्लुरल आहेत. या ठिकाणी दुसरे जे शब्द आहेत की ज्याला यस प्रत्यय आहे परंतु ते प्लुरल नाहीत, ते प्लुरल नाहीत. किंवा काही शब्द हे दिसायला, फर्निचर, 2-4 खुर्च्या आहेत, एक टिपॉय आहे, तर त्याला ते फर्निचर. आता या ठिकाणी 3-4 खुर्च्या आहेत म्हणून आपण त्यांना 3 चेअर्स
3 चेअर्स, 4 चेअर्स असं म्हणतो ते प्लुरल झालं. परंतु त्यात जसं आपण कलेक्टिव्ह नाऊनसाठी आपण काय वापरतो, फर्निचर. मग फर्निचर कसं आहे, सिंग्युलर आहे. ओके. आता न्यूज, त्याला प्लुरल फॉर्ममध्ये यस प्रत्यय असल्यासारखं वाटतो, परंतु न्यूज इज ऑलवेज यूज्ड ॲज सिंग्युलर. मॅथमॅटिक्स, यस प्रत्यय लागतो कायम, त्या शब्दाला यस प्रत्यय लागतो, परंतु ते प्लुरल नाही, सिंग्युलर आहे. फिजिक्स हे यस प्रत्यय आहे तिथे, परंतु ते प्लुरल नाही. दॅट इज कन्सिडर्ड ॲज सिंग्युलर फॉर्म ऑफ नाऊन अँड इट टेक्स सिंग्युलर फॉर्म ऑफ द वर्ब. ओके. तर हे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचे जे काही या ठिकाणी प्रश्न आहेत इथे कन्फ्यूज करतात की सिंग्युलर फॉर्म ऑफ द वर्ब त्याला यस प्रत्यय लागलेला असतो, तर त्या अनुषंगाने आपल्याला ते खरोखरच प्लुरल आहे का सिंग्युलर आहे हे तपासणार. तर अशा पद्धतीचे जे शब्द आहेत हे शब्द कन्फ्यूज करतात आणि त्यामुळे आपण परीक्षेत चुकतो. तर या ठिकाणी प्लुरल फॉर्म इन काय म्हणतो बघा, प्लुरल इन फॉर्म बट सिंग्युलर इन मिनिंग. ओके. न्यूज, बिलियर्ड्स, ॲथलेटिक्स, मिझल्स आणि मम्स हे याला प्रत्येकाला यस प्रत्यय आहे, परंतु हे काय आहेत, सिंग्युलर आहेत. याला इज किंवा हॅज किंवा वॉज हेच वापरतो आपण. दुसरे त्या ठिकाणी आर, हॅव किंवा वेअर हे वापरत नाही. ओके. तर हे लक्षात घ्या, हे काही असे शब्द आहेत, ते शब्द आपल्याला आपण लिस्ट तयार करायची की यस प्रत्यय असलेले परंतु सिंग्युलर फॉर्म असलेले शब्द, ज्याला आपण सिंग्युलर फॉर्म ऑफ द वर्बच वापरतो, ते शब्द कोणते त्याची यादी तयार करायची. आता असे काही शब्द आहेत अनकाउंटेबल, पण त्याला यस जोडलं जात नाही. ओके. अनकाउंटेबल त्याला यस जोडलं जात नाही. हे अनकाउंटेबल आहे सिंग्युलर फॉर्ममध्ये. इन्फॉर्मेशन, ॲडवाईस, हेअर. आता आपण हेअरला हेअर्स कधी म्हणत नाही, HAIRS असं कधीही म्हणत नाही, याला यस कधीही जोडायचं नाही. त्यानंतर पोएट्रीज असं म्हणत नाही आपण, पोएट्रीज म्हणतो सिंग्युलर. सीनरी आणि हे सर्व काय आहेत, याला यस प्रत्यय जोडायचा नसतो. हे कॉमन एररचा भाग आहे, ही चूक आहे, ही जी आहे ती चूक आहे. त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला, हे सिंग्युलर फॉर्मच या ठिकाणी वापरायचे आहेत ह्याचे कायम. इन्फॉर्मेशन्स म्हणत नाही आपण, ॲडवाइसेस म्हणत नाही आपण, हेअर्स म्हणत नाही आपण. तर हे जेव्हा येतात ते सिंग्युलर फॉर्मच आणि त्यासाठी सिंग्युलर वर्बच आपल्याला वापरायचं आहे. काही शब्द असे आहेत की ज्यांचा कंपाऊंड शब्द आहेत, ते कंपाऊंड नाउन्स आहेत. सन इन लॉ म्हणजे आपल्याकडे जावई जे शब्द आहे ना त्याला सन इन लॉ असं ब्रिटिश त्या ठिकाणी वापर आहे, आणि त्यानुसार आपल्याला त्याचा प्लुरल फॉर्म करायचा असेल तर लॉच्या नंतर यस जोडून प्लुरल फॉर्म होत नसतो. तर या ठिकाणी सन्सला आपण यस जोडतो, सनला यस जोडतो आणि प्लुरल होतो. पासर बाय त्या ठिकाणी पासर्स बाय असं म्हणतो. मदर इन लॉ, मदर्स इन लॉ हे या ठिकाणी त्याचं प्लुरल फॉर्म आहे. लॉला आपण यस जोडत नाही, हे लक्षात घ्या. आजच्या पुरतं आपण एवढं शिकतोय, उद्या पुढचा फॉर्म पाहू. हे लक्षात घ्या. तुम्हाला जे मी काही PDF शेअर करणार आहे ती परत वाचा, वहीमध्ये लिहून काढा आणि त्यावरचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आज पाठवतोय ते सोडवा. ओके. ठीक आहे. जर काही तुम्हाला अडचण वाटत असेल तर ती अडचण कमेंटमध्ये कळवा, म्हणजे मला लक्षात येईल. ठीक आहे. ओके.